मी प्राध्यापक डॉक्टर अब्बासू शिंदे, इंडियन इकॉनॉमी 1, बुक 4, इंटरनॅशनल कंपॅरिझन अर्थात 2. मागच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय तुलना भाग 1 पाहिलेला आहे. थोडासा मोठा भाग असल्यामुळं आपण या दुसऱ्या पार्टमध्ये याबाबतची सखोल माहिती घेणार आहोत. इग्नो सेंटरच्या वतीनं अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत अनेक तज्ज्ञांच्या मार्फत पोहोचवली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बद्दल आपण अनेक वेळेला ऐकलेल्या बाबी, चर्चा केलेल्या बाबी या आपल्या देशातून इतर देशाशी कंपॅरिझन आपण करत असताना आपण विकसित होत आहोत का, विकसनशील आहोत का, किंवा गरीब आहोत का, या त्रिस्तरीय पद्धतीमध्ये आपल्याला नेहमी कंपॅरिझन करत असतो, तुलना करत असतो. आपण आपला एखादा मित्र, नातेवाईक, आजूबाजूला असणारी कोणतीही बाब असली तरी आपण तुलनात्मक नजरेने पाहण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणे या तुलनेच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना हा घटक देखील आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय तुलना करताना वाढ आणि संरचनात्मक बदल या संदर्भात आपण मागच्या लेक्चरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने बारकावे ग्रोथ अँड स्ट्रक्चरल चेंजेस या टायटलच्या अंतर्गत पाहिलेले आहेत. आज आपण सामाजिक आणि आर्थिक प्रगती, सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यावरती जास्तीचा भर देणार आहोत. त्याचबरोबर व्यापार आणि पेमेंट शिल्लक, ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट यावरती प्रकाश टाकणार आहोत. शासन आणि संस्थांची भूमिका, द रोल ऑफ गव्हर्नन्स अँड इन्स्टिट्यूशन्स यावर सुद्धा आपण बारकाईनं पाहणार आहोत. निश्चितपणे ही आंतरराष्ट्रीय तुलना भारतीय अर्थव्यवस्थेची आपल्याला ऐकावीशी वाटेल, माहिती करून घेण्याची एक जिज्ञासा, उत्सुकता ते आपल्या मनामध्ये असणार आहे. प्रस्तावनेच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून आणि वसाहतवादाचा काळ अंत झाल्यापासून भारतासह बहुतेक जे कोणी नवीन राष्ट्र आहेत, देश आहेत, ते स्वतंत्र झाले आणि त्यानंतर विकासाची वाटचाल किंवा विकासाभिमुख कार्य करण्याच्या चांगल्या राहणीमानाकडे आपण वाटचाल करत आहोत. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आपलं कसं वाढेल त्यावरती प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपला GDP उच्च पातळीवरती कसं राहील याकडे प्रत्येक देशाचं लक्ष असतं. किंबहुना त्या देशात साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर कशी उपलब्ध झालेली असते त्याचा योग्य वापर, विनियोग करून जास्तीत जास्त दर्जेदार राहणीमान, उच्च राहणीमान गाठण्याचा प्रत्येक देश, प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करत असताना दिसतो आपल्याला. देशांना विकसित होण्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. विकासाबरोबरच विकसनशील जी आपण अर्थव्यवस्था म्हणतो, भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून जागतिक पातळीवर सध्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून देखील, वेगवान विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून देखील जगाच्या पटलावर भारताचा उल्लेख केला जातो. आपण विकासाचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सध्या विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. त्याचबरोबर मिश्र अर्थव्यवस्था सुद्धा आपल्याकडे आहे. भांडवलशाहीचा आपल्याकडे अभाव आहे. मनुष्यबळ आपल्याकडं मुबलक प्रमाणात आहे, म्हणजेच लेबर आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर आहे. लोकसंख्या विमुख देश आपल्या देशाला म्हटलं जातं. भूप्रदेशाच्या दृष्टीने आपल्याकडचा भूप्रदेश जो आहे लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे कमी आहे. आवश्यक आर्थिक सहाय्य ओळखणं, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या बहुपक्षीय संस्थांद्वारे विकसनशील देश किंवा जागतिक बँक, वर्ल्ड बँकेच्या अनुषंगाने आपण जगाशी जोडलेले आहोत आणि वर्ल्ड बँकेच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून वेगवेगळे देश आपले विकासाचं कार्य करत असतात. आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, हा व्यापार जास्तीत जास्त कसा सुलभ होईल या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेत नेहमी प्रयत्न केला जातो. त्या देशातलं जे काही उत्पादन आहे, चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे, कमी खर्चामध्ये होणारं उत्पादन जे आहे ते जास्ती उत्पादन करून इतर देशाला ते एक्सपोर्ट केलं जातं. वितरित करण्याचं काम हे व्यापाराच्या माध्यमातून केलं जातं आणि निश्चितच आपल्याला निर्यातीमुळे जास्तीचा नफा मिळतो किंवा जास्त आपल्याला उत्पन्न
सोपं होतं. आहे आपल्या बाजार उत्पादनाला चांगली मागणी आणण्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट करणं हे अत्यावश्यक आहे. उत्पादन सुलभ करण्याची क्षमता ही सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण ज्यावेळेला दाखल होतो त्यावेळेला होऊ शकते, वाढू शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे काय आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत त्या आपल्याला आयात देखील कराव्या लागतात. ज्या पद्धतीने आपण निर्यात चांगली करणार आहोत, जास्तीत जास्त निर्यात करून आपलं उत्पन्न वाढवणार आहोत, जीडीपी वाढण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं निश्चितपणे सगळ्या क्षेत्राला मागणी वाढते आणि एकूणच उत्पन्न वाढायला आपली मदत होते. देशांना परदेशांनी वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण उत्पन्न मिळवू शकतो, तर आपल्याकडे असणारा शेतमाल असेल, उद्योग क्षेत्रातला माल असेल किंवा सेवा क्षेत्रातली एखादी सेवा असेल तर ते आपण परकीय बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशांतर्गत आणि परकीय तर भौगोलिक सीमेच्या आत आणि भौगोलिक सीमेच्या बाहेर, भौगोलिक सीमेच्या बाहेर म्हणजे आपल्या भारताची जी काय भौगोलिक सीमा आहे त्याच्या बाहेर होणारा व्यापार त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात आणि देशाच्या सीमारेषेच्या आत होणाऱ्या व्यापाराला देशांतर्गत व्यापार असं म्हणतात. हा व्यापार सुलभ होणं, सोयीचं होणं ही खऱ्या अर्थाने प्रत्येक देशाची गरज असते. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था ह्या कार्यरत असतात. सर्व स्तरावरील जे प्रमुख असतात त्या त्या देशाचे ते आपला व्यापार हा चांगल्या पद्धतीने व्हावा किंवा आपल्याकडचं उत्पादन हे जास्तीत जास्त परदेशात बाजारपेठेत विकावं. त्यामुळं मागणी आपली वाढल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल या अनुषंगाने प्रत्येक देश हा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर याच प्रस्तावनेच्या अनुषंगाने जो दुसरा पॉइंट आपण आता चर्चेत घेतला होता त्या अनुषंगाने सर्व व्यापाराची जी पद्धतशीर नोंद जे खातेकर्ता किंवा अशा अकाउंटेबिलिटी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, जमा आणि खर्च आपण जशा पद्धतीने म्हणतो तसंच बॅलन्स ऑफ पेमेंट BOP बॅलन्स ऑफ पेमेंट असं देखील म्हणतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावरती कशा पद्धतीने आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा व्यापार वाढीस कसं प्रोत्साहन देऊ शकतो हा भाग त्यातला महत्वाचा आहे. परकीय व्यापाराचे उपाय असणे महत्वाचे आहे जेणेकरून असरकार आणि आपली अर्थव्यवस्था, असरकार म्हणजे नावाचा एखादा देश तिथला असणारं सरकार हे अर्थव्यवस्था सबळ करण्यासाठी कशा पद्धतीने इच्छुक आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपले पंतप्रधान असतील, संरक्षण विभागातले असतील, परराष्ट्र मंत्री असतील, यांचा दृष्टिकोन हा इतर देशाच्या दृष्टीनं, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे स्थिर सरकार, बहुमतात असणारं सरकार जर असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाला आयात निर्यात करणं, विश्वासार्हता जी आहे ती इतर देशाच्या मोठ्या प्रमाणावर वाढायला आपल्याला मदत होते आणि आपला आयात निर्यात हा ही देखील सुकर होते. भारताच्या दृष्टीने आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला इंधनाची म्हणजे तेलांची आपल्याला आयात करावी लागते असं दिसून येतं आणि आपण आपल्याकडे जे काही मसाल्याचे पदार्थ पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून आपल्याकडे आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती जे मुबलक प्रमाणावर आहे ते आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असतो. म्हणजे चहाचं उदाहरण जर घेतलं, चहासाठी लागणारे आपण चहा पावडर वगैरे जे म्हणतो तर चहाची मळे हे आसाम सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ही निर्यातक्षम आहेत किंवा मोठ्या प्रमाणावरची निर्यात ही वेगवेगळ्या आता फलोत्पादनामध्ये सुद्धा भारताचा अग्रक्रम लागत आहे, दुग्ध उत्पादनामध्ये क्रम लागत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरती असे उत्पादने जे आहेत ते आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यास सुरुवात केलेली आहे किंवा काही बाबतीत आपला अग्रक्रम लागत आहे असं दिसून येतो. परंतु आपल्याकडे असणारी लोकसंख्या ही जास्त असल्यामुळं काही उत्पादन हे आपल्याला आपल्याच बाजारपेठेत आणण्यापेक्षा आपल्याच कुटुंबासाठी खर्च करावे लागतात आणि त्या उत्पादनाची किंमत ही तुलनात्मकरित्या परकीय बाजारावर मग नियंत्रण लादावं लागतं आणि ज्यावेळेला काही नियंत्रणं लादली जातात त्यावेळेला आपण निर्यात किंवा आपला देश ज्यावेळेला निर्बंधनं घालतो त्यावेळेला इतर देश सुद्धा आपल्याकडे ते माल किंवा ती उत्पादनं येण्यासाठी बंधनं घालत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर WP मध्ये जागतिक बँक आणि UNDP युनायटेड नेशन सारख्या संस्था ज्या विकास कार्यक्रम करतात, 1990च्या दशकाच्या सुरुवातीस पाश्चात्य सरकारे आणि मदत करणाऱ्या संस्था असतील, आर्थिक मदत देण्यासाठी शासन ही प्रमुख आड बनवली. सोबत होती शासन, समस्या आणि संस्था. मग याच्या वेगवेगळ्या संस्था, यंत्रणा, त्याच्या कार्यकर्तात यावरील संशोधनाकडे एक वेगळे वळण विकास अगदी अलीकडेच किंवा विकासाची कन्सेप्ट जे आपण म्हणूया
आणि एस्केप 2017 मध्ये अहवाल जो काही सादर केला त्याच्या निरीक्षणाच्या अनुषंगाने शासनाचा दर्जा आणि सार्वजनिक संस्थांची परिणामकारकता ही महत्वाची आहे. विकासाच्या प्रक्रियेत योगदान देणारे घटक हे देखील विचारात घ्यावे लागतात. या अनुषंगाने चार आपल्याला किंवा 3 पॉईंट्स बघायचे आहेत. या अनुषंगाने जो पहिला पॉईंट आपण पाहिला होता वाढ आणि संरचनात्मक बदल, यामध्ये डीप मध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये प्रमुख क्षेत्राद्वारे रोजगाराचा वाटा म्हणजेच एकूण रोजगाराची टक्केवारी जी आहे ती शेअर ऑफ एम्प्लॉयमेंट बाय मेजर सेक्टर पर्सेंटेज टू टोटल एम्प्लॉयमेंट या टायटल अंतर्गत आपण टेबलच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरती रोजगार निर्मितीची आपला देश आणि इतर देशाशी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. विकसित आणि ब्रिक्स अर्थशास्त्रासाठी तुलनात्मक वाढ त्याचा प्रोफाईल्स काय आहे ते 2010 ते 16 या कालखंडात कम्पॅरेटिव्ह ग्रोथ प्रोफाईल फॉर डेव्हलप्ड अँड ब्रिक्स इकॉनॉमिक्स यामध्ये आपण पाहिलेलं आहे. 4.1 म्हणजे त्यातलं जे युनिट 1 आपण म्हणूया ते आपण बारकाईने पाहिलं होतं. युनिट 2 च्या अनुषंगाने किंवा दुसरा पॉईंट बघितला तर तो महत्वाचा पॉईंट आहे सामाजिक आणि आर्थिक प्रगती, सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही सामाजिक शास्त्रे आपण म्हणतो. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्राचे नियम हे सायन्स सारखे आपण जसं प्राणीशास्त्र म्हणतो, जीवशास्त्र म्हणतो मराठीमध्ये, वनस्पतीशास्त्र आपण तशा पद्धतीने म्हणू शकतो किंवा केमिकल रसायनशास्त्र आपण म्हणतो, तिथले जसे नियम लगेच लागू पडतात तशा पद्धतीने अर्थशास्त्राचे नियम हे देखील लागू पडणारे असतात. परंतु त्याच्यासाठी काही कालावधी जावा लागतो. काही अल्प कालावधीमध्ये लागू पडतात तर काही दीर्घ कालावधीमध्ये लागू पडणारे असतात. परंतु हे नियम नेहमी लागू पडणारे असतात. त्यामुळेच त्याला सायन्स असं म्हटलंय. इकॉनॉमिक्स हे सायन्स आहे आणि त्याच्याबरोबर सोशल सायन्स आहे, कारण समाजामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. जशा पद्धतीने आपण म्हणूया की एखाद्याला भूक लागल्यानंतर त्याची म्हणजे ज्यावेळेला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स सारखा विषय शिकतो, मॅक्रो इकॉनॉमिक्स सारखा विषय शिकतो. मायक्रोमध्ये असं म्हटलं जातं की उपयोगिता ही घटत जाते. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी एखादा व्यक्ती करत असेल त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याची असणारी मागणी ही मोठ्या प्रमाणावर असते आणि नंतरची मागणी ही त्याची घटत जाते. जशा पद्धतीने एखादा व्यक्ती, एखादा तरुण आपण म्हणूया सुरुवातीला नव्यानेच नोकरी करायला लागलेला असतो किंवा नवीनच उद्योग व्यवसायामध्ये आपलं पदार्पण करतो. कौटुंबिक परिस्थितीतून आपण म्हणूया की रोजगार अभिमुख होण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला प्राथमिक अवस्थेमध्ये कदाचित त्याच्याकडे टू व्हीलर नसेल तर तो टू व्हीलर घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्याकडे टू व्हीलर मिळाल्यानंतर त्याच्याकडे फोर व्हीलर घेण्याचा प्रयत्न करेल. फोर व्हीलर घेतल्यानंतर तो घर किंवा काय याच्या संदर्भात विचार करेल. प्रायोरिटी कदाचित मागं पुढे होतील, परंतु डिमांड्स ह्या वाढत जाणाऱ्या असतात. परंतु कालांतराने आपण पाहतो अशाच पद्धतीनं 40, 45, 50 वर्ष किंवा 60 वर्षापर्यंत व्यक्ती काही वेळेला असा विचार करतो की या वस्तूची आपल्याला क्रमवारीता जर पाहिली तर शेवटी आपल्याला नको वाटतं की आता मी सगळं करून झालेलो आहोत, तर मी तशा पद्धतीने मागणी करणार नाही किंवा मागणीच्या दृष्टीने निरुत्साही असणारा व्यक्ती दिसून येतो. दैनंदिन जेवणामध्ये सुद्धा जर आपण उदाहरणासाठी विचार केला तर पहिल्या टप्प्यातलं जे काही आपलं भोजन म्हणूया, आपण जेवण म्हणूया, तर ते जास्तीचा वेळ किंवा स्पीड अप असेल. म्हणजे पहिली पोळी घेतली तर पटकन घेतली, खायला सुरुवात केली, एक चपाती पटकन संपून जाते. परंतु दुसरी घेतल्यानंतर आपला वेग काही प्रमाणात मंदावलेला असतो. तिसरी घेतल्यानंतर आपल्याला वेग आणखी मंदावलेला असतो की म्हणून आपल्याला ते थांबावंच वाटतं किंवा चौथी घेतल्यानंतर थांबणं, पाचवी घेतल्यानंतर थांबणं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 चपात्या खाणं हे ज्याला शक्य आहे त्याला शक्य आहे. कदाचित 2 खाणाऱ्यामधील मी दुसऱ्यालाच थांबलो. म्हणजे अर्थशास्त्रामधले हे जे नियम आहेत ते आपल्याला काहींच्या बाबतीत म्हणजे व्यक्ती परत्वे भिन्नता हेही दिसतील. म्हणजे इथं जे काही सोशल सायन्स आपण म्हणतोय, सामाजिक शास्त्रात लागू पडणारे नियम आणि होणारी प्रगती, डेव्हलपमेंट आपल्याला बघायचं आहे, विकास आपल्याला बघायचा आहे. मग ही प्रगती कशा पद्धतीने गाठता येते त्या अनुषंगाने प्रदीर्घ कालावधीचा विचार करता किंवा अल्प कालावधीचा विचार करता काय स्थिती आहे ती दिसून येते. 2061 ते 11 या कालावधीतला काही लोकसंख्येच्या अनुषंगाने बघा, 2011 पर्यंतच आपली जनगणना झालेली होती. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागणार आहे. आज आपण 22 मध्ये असलो तर नंतरच आपल्याला जनगणना मिळालेली नाही किंवा भारतात लोकसंख्येची जनगणना झाली नाही. आपण अंदाजे आकडेवारी पुढची घेत असतो.
2 कोटी 2001 ला लोकसंख्या होती आणि 2011 ला 121 कोटी एवढी लोकसंख्या होती. त्या अनुषंगानं या प्रदीर्घ कालावधीत चीन वगळता आशियाई देश तुलनेने कमी विकास दराच्या परिस्थितीत खचले गेले होते. म्हणजे चीन सारखा देश जर सोडला तर बाकी सगळे देश हे तुलनात्मकरित्या विकासाचा वेग मंदावलेला होता किंवा कमी असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतो. कंट्रीच्या बाबतीत आपण ज्यावेळेला एकाएकाचं पाहतो, इंडियन कंट्रीचे ज्यावेळेला बघतो, पॉप्युलेशन 18 मध्ये इथं जी दिली आहे त्याच्या अनुषंगाने बघण्याऐवजी आपण 2011च्या आकडेवारी लक्षात घ्या. पर कॅपिटल जीडीपीचा विचार करता 2018 मध्ये करंट जीडीपीच्या अनुषंगाने यूएस कंपॅरिझन करता 2010 एवढा जीडीपी असल्याचं दिसून येते. त्याच अनुषंगाने ॲव्हरेज अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो 3.1 म्हणजे पर कॅपिटल इन्कम जर पाहिलं तर $US 2010 $US एवढा आहे आणि याचे ग्रोथ रेट जो आहे तो जास्तीचा या ठिकाणी दिसतोय 3.1. त्यानंतर जर पाहिलं तर आपल्याला चायनाचाच फक्त जास्त जीडीपी असणार आपल्याला किंवा ॲव्हरेज जो ग्रोथ रेट आहे तो आपल्याला जास्त दिसतोय 6.8. चायना वगळता इतर देशाचा जो ॲव्हरेज अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो तुलनात्मकरित्या भारतापेक्षा तो कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चायना त्याचबरोबर श्रीलंका या दोन देशचा विचार करता ॲव्हरेज अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो वेग जो आहे तो आपला कमी आहे किंवा वृद्धीचा दर जो आहे तो कमी दिसतोय. ग्रोथ रेट जो आहे तो 6.8. त्याचबरोबर 7.9 म्हणजे इथं इंडियाचं जर कंपॅरिझन करता बांगलादेश हा याचा ग्रोथ रेट हा जास्त आहे. बाकी सगळ्या देशांचा आपण पाहिला 6.7 हा नेपाळचा सुद्धा ग्रोथ रेट कमी असल्याचं दिसून येत आहे. शेअर ऑफ ॲग्रिकल्चर जीडीपी मधला शेअर ऑफ ॲग्रिकल्चर भारताचं आपण पाठीमागे पाहिलं 2021 च्या अनुषंगाने पाहिलं होतं, 2011च्या अनुषंगाने पाहिलं होतं. तर ॲग्रिकल्चर शेअर जो आहे तो आता घटलेला आहे किंवा कमी झालेला आहे, तो 14.6% आहे. जरी भारतातला शेअर जरी घटलेला असला स्वातंत्र्योत्तर कालखंडात तरी देखील इतर देशाशी ज्यावेळेला आपण तुलना करतो, युके सारखा देश आपण पाहतो त्यावेळेला तो 0.6 आहे. म्हणजे तिथं शेती उत्पादनच फारसं होत नाही. USA सारखा देश जर आपण पाहतो त्यावेळेला 0.9 एवढं उत्पादन आहे. 4.4 एवढं ब्राझीलचं उत्पादन आहे. साऊथ आफ्रिका हा 2.2 केवळ एवढं उत्पादन आहे. आणि याच अनुषंगाने विचार करता 7.2 एवढं चायनाचं आहे. म्हणजे चायना काही प्रमाणात इतर देशाच्या बरं आहे असं म्हणू शकतो आपण. परंतु श्रीलंका सारखा देश ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तो 3.2 वर आहे. आणि पाकिस्तान सारखा देश पाहतो त्यावेळेला 5.8 एवढा ग्रोथ रेट आहे. 6.7 आता सांगितलं तशा पद्धतीने नेपाळचा आहे. ह्या ग्रोथ रेटचा कंपॅरिझन विचार करता हा शेअर ऑफ ॲग्रिकल्चर ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते कमी असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानचा ॲग्रिकल्चर शेअर्स हा आजही भारतापेक्षा जास्त आहे. हे चांगलं लक्षण आहे का? तर नाही आहे. ॲग्रिकल्चर शेअर्स जेवढा कमी होईल आपला तेवढा कमी होणं याच्यापेक्षा आपण असं म्हणूया की ते स्थिर राहिला किंवा तो कमी वाटला तरी हरकत नाही. आपलं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्यापेक्षा सेवा क्षेत्राचा विकास हा वेगाने होणं अपेक्षित आहे. आणि ह्या इतर विकसित देशांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्या तुलनेत भारताचा शेती क्षेत्रातलं जीडीपीचं जे स्थान आहे ते तुलनात्मक कमी होत आहे. परंतु इतर देशाच्या तुलना करता अपवादातला नेपाळ आणि पाकिस्तान जर सोडला तर भारताचं इतर सगळ्या देशापेक्षा ॲग्रिकल्चर शेअर जो आहे तो जास्त आहे, मोठ्या प्रमाणावर आहे असं दिसून येते. शेअर ऑफ ॲग्रिकल्चर इन टोटल एम्प्लॉयमेंट 2018च्या अनुषंगाने इथं जर विचार केला तर 43% एवढी एम्प्लॉयबिलिटी ही भारतात शेतीसाठी आहे, शेतीत आहे. इतर देशातलं जर पाहिलं तर युके सारखा देश हा 32.0% लोकसंख्या जी आहे ती शेअर ऑफ ॲग्रिकल्चर मधलं जर पाहिलं तर 0.1 0.6 आणि 1% एवढ्या लोकांना रोजगार हा शेतीतून मिळतोय. त्याचबरोबर USA सुद्धा 1% एवढेच लोकांना रोजगार मिळतोय. भारतात मात्र आपण पाहतोय 43% लोक आजही शेतीवरती अवलंबून आहेत किंवा शेतीतल्या रोजगारावरती अवलंबून आहेत. नेपाळ सारखा देश मात्र आजही आपण म्हणूया नेपाळ हा देश शेतीच्या दृष्टीनं
लोकसंख्येला रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने हा अग्रगण्य स्थानी असलेला दिसतोय. आणि इतर श्रीलंका असेल, चायना असेल, तर या देशात रोजगाराची शेतीतला रोजगार तो कमी कमी होत आलेला आहे किंवा कमी व्हायला वेगाने कमी झालेला आहे. भारतातही आपण 65% पर्यंत होतो, तो आता 43 पर्यंत आलो, किंबहुना ते आणखी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आपण मागे पडू, सेवा क्षेत्रात आपली वाढ होते असं दिसतंय. आर्थिक विकासाची जी काही तूट आहे, डेफिसिट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तुलनेने उच्च विकास दर असूनही केवळ गरिबी आणि बेरोजगारीची उच्च पातळी कायम राहिली नाही, तर उत्पन्नातील असमानताही त्या ठिकाणी वाढलेली दिसते, ती वाढत आहे. आर्थिक विकासाची तूट, डेफिसिट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, कंट्री वाईज जर आपण पाहतो, ती तूट कशा पद्धतीने आलेली आहे विकास दरामध्ये. पॉवर्टी रेशो बिलो पीपी 1.9% या ठिकाणी म्हटलंय. तो इंडियाचं कंपॅरिझन जर वेळेला आपण करतो, अनएम्प्लॉयमेंट रेशोच्या वेळेला बघतो, इनइक्वॅलिटी जिनी इंडेक्स हा ज्या वेळेला पाहिला जातो, म्हणजे जिनी इंडेक्समुळे काय होतं की आपलं कशा पद्धतीने ग्रोथ रेट किंवा विकासाचा दर आपण डेव्हलपिंग प्रोसेस कशी गाठतोय किंवा आपण ॲज अ कंपॅरिझन इतर देशाच्या कुठल्या अवस्थेमध्ये आहोत याची आपल्याला माहिती होते. त्यामुळे गिनी इंडेक्स हा देखील यातला महत्त्वाचा पार्ट आहे. पॉवर्टी रेशो जो आहे तो बिलो पॉवर्टी लाईन जे आहे PPP, तो इंडियाचा विचार करता 21.9 2011च्या आकडेवारी सांगते की 21.9% एवढा पॉवर्टी रेशो हा भारतातला आहे. त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंट रेट जर बघितला लेबर कोर्सच्या संदर्भात तर 6.5 आहे. 40.8 एवढे इनइक्वेलिटी दिसून येते, म्हणजे त्याच्यामध्ये असमानता आपण म्हणूया आहे. नेपाळसारखा देश पाहतो, बांगलादेश वेळेला पाहतो, पाकिस्तान पाहतो, श्रीलंका पाहतो, आपण चायना पाहतो, साऊथ आफ्रिका असेल, ब्राझील किंवा युएसए. आता युएसए ब्राझील यांचं पॉवर्टी रेशो अवेलेबल नाही आहे, परंतु पॉवर्टी रेशोमध्ये साऊथ आफ्रिका जर पाहिला तर 55.5% 2014ची आकडेवारी आहे. आणि तो पॉवर्टी रेशोमध्ये असणारा जास्तीचा भाग या ठिकाणी दिसतोय. भारतात ॲज अ कंपॅरिझन आपण म्हणूया काही प्रमाणात त्यात फरक पडलेला आहे, परंतु श्रीलंकेत हा जास्तीचा फरक आहे. 4.1% एवढीच पॉवर्टी लाईन आहे. चायनामध्ये देखील 3.1, म्हणजेच पॉवर्टी लाईन दारिद्र्याच्या बाहेर आपण म्हणूया चायनातले लोक जास्त प्रमाणात निघायला लागलेले आहेत. भारतात आजही 21.9 म्हणजे 22% आपण म्हणूया दारिद्र्याच्या आसपास आहोत आपण 2011च्या आकडेवारी आहे. त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट रेटमध्ये 6.5% एवढं अनएम्प्लॉयमेंट आपल्याकडे बेरोजगारीचा दर आहे. 4.3% हा बांगलादेशाचा आहे. 1.2% हा पाकिस्तानचा आहे. 3.8% हा UK सारख्या देशाचा आहे. जागतिक क्रमवारी आपण ज्यावेळेला इथं पाहतो त्यावेळेला आपल्या काय लक्षात येते बघा, इंडिया हा 40.8 म्हणजे 41च्या आसपास आहे. त्याचबरोबर इतर चायनाचा विचार करता आपल्याला काय दिसून येते, चायना 48.8 म्हणजे हा इतर इनइक्वॅलिटीच्या दृष्टीने जास्त हे आहे. भारतात त्याप्रमाणे सुस्थिती आपण म्हणूया इतरांच्या तुलनात्मकरित्या योग्य स्थिती आहे. UK आणि USA बघितला तर UK मध्ये 32% एवढाच किंवा 32 एवढा गिनी गुणांक दिसतोय. त्याचबरोबर 39 एवढा USAचा दिसून येतोय. आणि साऊथ आफ्रिका या देशाचा सुद्धा आपल्याला गिनी गुणांकाच्या दृष्टीने क्रमवारीत आपण तुलनात्मकरित्या भारताची स्थिती ही या दोन देशाचा विचार करता बदल असलेला दिसून येतोय. शैक्षणिक स्थिती कशा पद्धतीने होते, पारंपरिकपणे प्रौढ साक्षरता दर हा शैक्षणिक स्थितीचा सूचक म्हणून घेतला जात असे. यावरून लोकांच्या शैक्षणिक स्थितीतील ऐतिहासिक दुर्लक्ष किंवा उपलब्धी उघड होणे अपेक्षित होते. परंतु सध्या शैक्षणिक कामगिरीची चर्चा ही शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेपासून त्यामध्ये असणारी समानता असेल, गुणवत्ता असेल या संदर्भात केली जाते. या प्रवृत्तीला अनुसरूनच काही बाबी आपण ज्या वेळेला पाहतो त्या विशेष करून प्रवृत्तीला अनुसरून येथे विविध स्तरावरील शिक्षणात प्रवेश हा कशा पद्धतीने मिळू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं ही खरं काळाची गरज आहे.
प्रौढ साक्षरता दर हा जो पहिला पॉईंट आहे तो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण प्रौढांना साक्षर करण्यासाठीचे वर्ग किंवा रात्रशाळा चालवण्याचा प्रयत्न केला, सायंकाळ चाललेल्या शाळा सुरू ठेवणं आणि शासनाने त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचं दिसून येतं. म्हणजे जेणेकरून वृद्धी घडवून आणण्याच्या दृष्टीने भारतात प्रयत्न केले. त्याच पद्धतीने इतर देशाचा जर विचार केला तर त्यामध्ये भिन्नता असल्याचं आपल्याला दिसून येतं. सगळ्यांना समान वागणूक, समान संधी, दर्जात्मक समानता मिळावी या दृष्टीने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले गेले. त्यातून कसे फायदे मिळवून देता येईल ते पाहिले गेले. गुणवत्तेवर जागतिक बँकेने म्हणजेच वर्ल्ड बँकेने परिभाषित केल्यानुसार लर्निंग पॉवर्टीचा सूचक मानला जातो. लर्निंग पॉवर्टी ची व्याख्या WB म्हणजेच वर्ल्ड बँकेद्वारे वय 2000 वय वर्ष 10 वर्षापासून जर रवलेला किंवा लहान वयाला योग्य मजकूर वाचण्यास आणि समजण्यास अक्षम्य जर असेल तर तिथं अशिक्षितपणा आपण म्हणूया आहे किंवा त्या ठिकाणी साक्षरता झाली असं म्हणता येत नाही. यावरून आपल्याला जनरल थॉट्स किंवा जनरल अनेक विचार आपल्याला करता येऊ शकतात. पारंपरिकपणे प्रौढ साक्षरता दर जसा महत्त्वाचा आहे तसा तरुणामधली साक्षरता असेल, मुलांमधली साक्षरता असेल, स्त्रियांमधली साक्षरता असेल, मुलींमधली साक्षरता आपण पाहतो ती वाढणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करता भारतात उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण राज्यपालानुसार डिक्लेअर केलेल्या आकडेवारीनुसार 15 ते 17% पर्यंत आपलं उच्च शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण घेणं असेल, माध्यमिक शिक्षण घेणं असेल, उच्च माध्यमिक शिक्षण घेणं असेल, मग उच्च माध्यमिकमध्ये मी 15% पर्यंत किंवा 15 ते 17% पर्यंत सांगितलं. तसं इतर शिक्षण घेणाऱ्याचा आणि साक्षरतेचा दर आपण पाहतो त्यावेळेस तो केवळ 74 किंवा 75% पर्यंत जातो. म्हणजे 25 ते 26% आजही मोठ्या प्रमाणावर निरक्षरता असलेल्या आपल्याला दिसून येते किंवा निरक्षरतेला आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे लर्निंग पॅटर्न जे आहे ते जागतिक बँकेच्या अनुषंगानं प्रत्येक देशाला त्या शिक्षण व्यवस्थेवरती खर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो आणि त्या निधीचा योग्य विनियोग व्हावा या दृष्टीनं प्रयत्न केला जातो किंवा करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर निर्देशांकाच्या बाबतीत जशा पद्धतीने आपण गिनी गुणांक काढला तशा अनुषंगानं इथंही काही निर्देशांक देण्याच्या दृष्टीनं वय वर्ष 10 किंवा 10 वर्षाच्या नंतरचा जो कोणी बालक असेल, जो कोणी मुलगा आपण म्हणूया, भविष्यात तरुण व्यक्ती म्हणूया, तर यांना कशा पद्धतीने आपल्याला पुष्टी देता येऊ शकते, किती आपल्याला फायदा करून घेता येऊ शकतो किंवा लिहिता आणि वाचता हे येणं या ठिकाणी अपेक्षित मानलेलं आहे, क्रमप्राप्त मानलेलं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काय सोयीसुविधा पुरवता येतील या दृष्टीने शालेय शिक्षण विभाग असेल किंवा उच्च शिक्षण विभाग असेल तो प्रयत्न करतात. राज्य पातळीवर शालेय शिक्षण मंत्री हा वेगळा असतो. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अनुषंगानं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हा वेगळा असतो. त्यामुळं राज्यानुसार आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला हे विभाग येतात. जॉईंट डायरेक्टरच्या मार्फत शिक्षण मंत्र्याचा जो काही आदेश आपण म्हणूया किंवा जो काही शिक्षक विभागाकडून असेल, विद्यार्थ्याकडून असेल, अपेक्षित असणाऱ्या बाबी ह्या जॉईंट डायरेक्टरच्या मार्फत या शालेय विभागापर्यंत सर्व स्तरावरती पोहोचवला जातो. महाराष्ट्रामध्ये बालभारती हा एक वेगळा विभाग आहे, वेगळे शिक्षण आहे आणि या विभागाच्या मार्फत सर्व शाळांना सोयी सुविधा पुरवण्याच्या अनुषंगाने मग अगदी मराठी शाळा असतील, मराठीच भाषा असल्यामुळे मराठी शाळा असतील तर त्या शाळांना, जिल्हा परिषदेच्या शाळांना मोफत स्वरूपाची वह्या पुस्तकं वाटप करण्याचं काम, शालेय गणवेश वाटपाचं काम, सायकल वाटपाचं काम बालभारती जसं म्हटलं तसंच वेगवेगळ्या संस्था असतील त्या करत असतात आणि शासन सुद्धा या पाठीशी राहत असणार आपल्याला दिसून येतं. तुलनात्मक दृष्टिकोनातून शैक्षणिक स्थिती कशी होती आपल्या देशाची आणि इतर देशाची, त्यामध्ये ॲडल्ट लिटरसी रेशो जो आहे, प्रौढ साक्षरता वर्ग जो आहे तो भारतात म्हणजेच एकूण साक्षरता आपण म्हणतोय की 74% पर्यंत आहे. ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 73% एवढा दिसून येतो.
ग्रॉस एनरोलमेंट रेशोमध्ये 73% ही नोंद आहे असं दिसून येतं आणि साक्षरतेच्या अनुषंगाने 74% एवढी लिटरसी वाढलेली दिसते. त्यामुळे ॲडल्ट लिटरसीचा प्रायोरिटी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे तो 28 एवढा आहे. तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा या ठिकाणी आपल्याला जास्ती दाखवला खरं तर 28 आहे इतर देशाचा विचार करतात. परंतु चायनाचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो 51 एवढा झालेल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर इतर देशात ब्राझील किंवा USA जो आहे तो ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 88% आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर USA सारखे देश आहेत ते शिक्षणाला प्राधान्य देत आहेत किंवा शिक्षणाच्या गंगेमध्ये आपण म्हणूया वाहत राहत आहेत किंवा ज्ञानाभिमुख होण्याच्या दृष्टीने ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत असं दिसून येते. ब्राझीलचा एनरोलमेंट रेशो हा 101 एवढा आहे. म्हणजे हा खूप मोठा ब्राझीलचा एनरोलमेंट रेशो असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर मेन इयर्स ऑफ स्कूल शालेय वर्ष किंवा एज्युकेशन इयर ज्यावेळेला म्हणतो फॉर 25 POP दिलेले आहेत. त्या अनुषंगाने इंडिया 6.5 म्हणजे 6.5 आहे. त्याचबरोबर 13.8 USA सारखा देश आहे. त्याचबरोबर POP कम्प्लीट सेकंडरी एज्युकेशन जे आहे माध्यमिक नंतर उच्च माध्यमिक सेकंडरीच्या अनुषंगाने जो विचार केला जातो तो 37.6% एवढा भारताचा आहे आणि इतर देशात आपण पाहतच आहोत. पब्लिक एक्सपेंडिचर सरकारचा जो खर्च आहे तो एज्युकेशनच्या अनुषंगाने किती आहे तर भारतात 3.8% एवढा शिक्षणावरती एकूण GDPचा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 3.8 नियर बाय 4 असं कालावधी आहे 18-19च्या कालखंडातला. इतर देशाचं जर बघितलं तर इतर देशामध्ये बांगलादेश, नेपाळ या देशांमध्ये शिक्षणावरचा होणारा खर्च हा तुलनात्मकरित्या कमी दिसतो आपल्याला. परंतु नेपाळ हा 26.9% खर्च हा शिक्षणावर करत आहे. पाकिस्तानचा विचार जर केला तर तो त्या अनुषंगाने 3.8% हा भारतातला खर्च आहे. बांगलादेशाचा विचार करता 2.0 एवढा खर्च आहे. नेपाळचा विचार करता 5.2% एवढा नेपाळचा खर्च आहे. तुलनात्मकरित्या नेपाळ हा किंवा ब्राझील, साऊथ आफ्रिका 6.2 म्हणजे भारताच्या दुप्पट या ठिकाणी शिक्षणावरती खर्च हा इतर देशाचा मग UK असतील, USA असतील, ब्राझील असतील या देशांचा आफ्रिकासारखे देश असतील तर हे करत असताना आपण पाहतोय. आणि चायनाचा मात्र कमी आहे 1.2 एवढा किंवा 6.2 असा खर्च ब्राझीलच्या अनुषंगाने चायनाच्या अनुषंगाने 1.9 एवढाच खर्च आहे. हा खर्च जास्तीचा होणं अपेक्षित आहे. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सरकारी खर्च जो एज्युकेशनवरती GDP मधला किती शेअर्स आहे ते या ठिकाणी दिले. क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन, लर्निंग पॉवर्टी शिक्षणाचा किंवा शिक्षण घेण्याचं प्रमाण जे आहे ते भारतात 54.8% एवढं आहे. बांगलादेशाचा विचार करता 57.2% एवढा आहे. श्रीलंकेचा विचार करता 14.4% आहे. UK या देशाचा विचार करता 3.4% एवढा आहे. त्यानंतर जागतिक आनंद निर्देशांक जो आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स WHI तर तो किती आनंदी आहेत लोक, किती समाधानी आहेत लोक हे आपल्याला पाहायचं आहे. खरं तर सारांशपणे आपण तिसऱ्या पॉईंटमध्ये पण शेवटचा जो चौथा पॉईंट असणार आहे आपला त्याच्यामध्ये पण पाहणार आहोत. त्यामुळे 4.2 मध्ये असणारा काही भाग हा जागतिक पातळीवरती असणारा आनंद निर्देशांक तो सॅटिस्फिकेशन इंडेक्स या अंतर्गत सुद्धा आपल्याला पाहता येतो. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जुलै 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने एक ऐतिहासिक ठराव पारित केला. त्यांनी सदस्य देशांना त्यांच्या लोकांच्या आनंदाचे मोजमाप करण्यासाठी आणि त्यांच्या सार्वजनिक धोरणाचे मार्गदर्शन करण्यासाठी याचा वापर करण्यासाठी आमंत्रित केले. त्यालाच OECD असं म्हटलं जातं. OECDच्या अंतर्गत व्यक्तिगत कल्याणाच्या मोजमापासाठी मार्गदर्शक तत्वे जर केली पाहिजेत
वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट जो आहे त्या अनुषंगाने 2012 आणला गेला 6 निर्देशांकावर आधारित हा घटक किंवा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. नंबर 1ला आहे भ्रष्टाचार, औदार्य, आयुष्याची वर्ष, जीवनाचा अनुभव, स्वातंत्र्याची भावना आणि दरडोई उत्पन्न आपण म्हणूया, उत्पादन आपण म्हणूया, GDP प्रोडक्शन किती आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे असणारं उत्पादन हे भारतातलं आपल्या तुलनात्मकरित्या सध्या वाढत असलेलं दिसून येते. म्हणजेच इतर देशाच्या तुलनेत हे आपल्याकडं कमी आहे. 2016 आणि 2018 या कालखंडाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेस या 3 वर्षानंतर कोविड पॅन्डेमिकच्या काळात आणि कोविडच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये देशाला असेल, राज्याला असेल, स्थानिक पातळीवर असेल विकास करणं हे तितकंसं शक्य झालं नाही किंवा अनेक समस्या आल्या. आरोग्यविषयक सोयीसुविधा ज्या आहेत त्या आपल्याला मुबलक प्रमाणात मिळालेल्या नव्हत्या किंवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध जरी असल्या तरी मागणीच एवढी प्रचंड झाली होती. त्यामुळं या कालखंडात आकडेवारीच्या अनुषंगाने यानंतरच्या कालखंडात असेल तफावत असल्याचे दिसून येईल किंवा आपल्याकडे उपलब्धतेही त्यामानाने कमी आहे. त्यानंतर आनंद निर्देशांक मोजताना कशा पद्धतीने मोजला जातो तर त्याला काउंट हा 0 ते 10च्या प्रमाणात तयार केला जातो. 2016 ते 2018चा अहवाल 156 देशांचे सर्वेक्षण करून त्यांना क्रमवारी ही 140 क्रमांकासह भारत 10 देशाच्या तुलनेत तळाशी आहे. हे खरं तर खेदजनक बाब आहे की भारताचा विकास दर तो वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतोय. शेती क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल याचा विकास होतोय, परंतु जागतिक आनंद निर्देशांकात व्यक्तीला सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्या का, मिळत आहेत का या दृष्टीने आपण भारतातले कमी पडत आहोत किंवा अनेक बाबतीत आपल्याकडं सोयीसुविधा ह्या कमी आहेत. त्यामुळेच 140वा क्रमांक हा जागतिक आनंद निर्देशांकात लागतोय असं दिसून येत आहे. त्याचबरोबर पूर्वी विचारात घेतलेल्या इतर सामाजिक आर्थिक परिमाणामध्ये पाकिस्तान खूपच कमी कामगिरी करणारा होता. आनंदाच्या बाबतीत सर्व 6 आशियाई देशांमध्ये अव्वल आहे किंवा हे स्थान अग्रेसर आहे. अनेक बाबीमध्ये आशियामध्ये अव्वल असलेल्या श्रीलंका आनंदाच्या क्रमवारीत खूपच खालच्या स्थानावर असल्याचे दिसून येतं. ते म्हणजे 130. त्याही खाली खरं तर भारताचा क्रमांक लागतो, परंतु या बाबतीत चीनचा 130वा क्रमांक आहे. ब्राझील हा स्वयंभू होत असणारा देश आपण पाहतोय. ब्राझील सारख्या देशात केवळ 30% एवढंच देशांतर्गत किंवा देशातली लोकसंख्या त्या संबंधित एकनिष्ठ राहते असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आनंदाच्या बाबतीत सर्व 6 आशियाई देशामध्ये अव्वल असणारं स्थान श्रीलंका आनंदाच्या क्रमवारीत खूपच खालच्या स्थानावर किंवा आघाडीवर असलेले दिसून येते. कल्याण हा विषय मात्र अजूनही नवजात शिशुसारखा आहे, कारण प्रत्येकालाच कल्याणाचं साध्य करायचं असतं. स्वार्थ दडलेला असतो, परंतु स्वार्थाला कुठं मर्यादा आपण म्हणूया नियंत्रण करणं हे शक्य होत नसल्यामुळे अनेक अडथळ्याला आपल्याला सामोरं जावं लागतंय असं दिसून येतं. कारण निर्माण होणारं संकट, निर्माण होणारी चिंता ही कशामुळे निर्माण होतीये हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल किंवा गांभीर्याने घेणं ही काळाची गरज आहे. त्यानंतर व्यापार आणि पेमेंट, ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. व्यापाराच्या अनुषंगानं ट्रेड ऑफ बॅलन्समध्ये कोणत्या कोणत्या बाबी विचारात घेतलं गरजेचं आहे. ट्रेड म्हणजेच व्यापार, आयात आणि निर्यात. व्यापार देवाणघेवाण आपण म्हणूया, आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणारी देवाणघेवाण ही कशा पद्धतीची आहे. आंतरराष्ट्रीय चलन आवश्यक आहे. जर एखाद्या व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय चलन आवश्यक आहे, जर एखाद्या देशाची निर्यात ही जास्त प्रमाणात झाली होऊ शकते का याचा विचार करणं अपेक्षित आहे. परंतु विकसनशील देशाच्या बाबतीत निर्यातीच्या तुलनेत आयात ही जास्त असते. हे तर परकीय चलनाची तूट नेहमीच प्रत्येक देशाला खरं तर भासत असते. भारताचं परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे.
परकीय चलन साठा जसा वाढत चालला आहे तशा पद्धतीनं परकीय कर्ज देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे असं आपल्याला दिसून येतं. भारतात साधनसामुग्री उपलब्ध आहे किंवा विपुल प्रमाणात आहे. त्याच दृष्टिकोनातून राहण्याचा विचार करता आवश्यक असलेल्या चलनाच्या बाजूने परकीय चलनाच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका आर्थिक वर्षात म्हणजे अंदाजपत्रक ज्यावेळेला आपण म्हणतो, अंदाजपत्रकीय धोरण ज्यावेळेला आपण म्हणतो, त्याचा विचार करणं हे अपेक्षित आहे किंवा त्याच्यावर बारकाईनं स्टडी करावा. तर आपल्याला सरकारचा निधी कशा पद्धतीने मिळू शकतो आणि किती मिळू शकतो हे प्रत्येक खातेदार असतील, भांडवलदार असतील तर त्यांना तो मिळू शकतो. राखीव मालमत्ता खाते चालू खात्यात दिलेल्या आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवांच्या प्रवाहाचे म्हणजेच प्रवाह म्हणजे आयात आणि निर्यात, एका देशाकडून होणारी निर्यात आणि दुसऱ्या देशाकडून केली जाणारी आयात हा घटक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर शासन आणि संस्थांची भूमिका, द रोल ऑफ गव्हर्नन्स अँड इन्स्टिट्यूशन. एखादी संस्था असेल, सरकार असेल तर त्या सरकारचं किंवा संस्थेचं ध्येय धोरण काय, कशा पद्धतीने ध्येय धोरणाच्या अनुषंगाने त्याच्यात बदल करता येऊ शकतात हे पाहणं अपेक्षित आहे, अगत्याचं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्या भारतीय अर्थव्यवस्थेत कोणताही देश असला तरी आपलं शासन असावं आणि लोकशाही प्रधान सर्व काही नियम असतील तर ते आपल्या अधीन असावेत अशा पद्धतीनं देश पातळीवर आणि राज्य पातळीवर ते प्रयत्न केलेले दिसून येतात. लोकशाही निर्देशांक ज्यावेळेला आपण पाहतो तो कशा पद्धतीने असतो. लोकशाही पद्धतीनं निर्देशांक म्हणजे जे आहे ते आपलं सुस्थितीत चालू राहणं, इलेक्ट्रिकल प्रोसेस अँड ॲडमिशन फॉर्म्युलेस झाले का, अशा अनुषंगाने आपल्याला हे दिसून येतं व्यवस्थितपणे. याच स्लाइडच्या अनुषंगाने आपण जे पाहतोय तो भाग दुसरा जो आहे तो फंक्शनिंग ऑफ गव्हर्नन्स 6.8 एवढं पर्सेंटेज आपल्याला वाढलेलं दिसते. त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टिसिपेशन 6.7 झालेलं दिसून येते. पॉलिटिकल कल्चर 5.6 इंडियामध्ये आहे. सिव्हिल लिबर्टीज जे आहे ते 6.8 आहे. ओव्हरऑल स्कोर जो आहे तो या ठिकाणचा झालेला आपल्याला लक्षात येत असेल की ही स्थिती जी आहे ती रँकनुसार 51 एवढी रँक आपली झालेली आहे आणि 80.7 हे जे झालं का असा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला इतर देशाची तुलना नॉर्वे असेल, चायना असेल, श्रीलंका असेल. आता इथे चायनाचं जर पाहिलं तर आपल्याला 0.0 असं दिसतंय. इलेक्ट्रिकल प्रोसेस जी आहे तर ती कमी आहे किंवा तिथं नगण्य स्वरूपाची आहे. श्रीलंकेची मात्र झालेली आपल्याला दिसून येते 7.0 असे आहे. स्वीडन सारखा देश ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला सर्वच बाबतीत 9.6 म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण म्हणूया नियर बाय 10 हे फिगर आहे. नॉर्वे देशाचा विचार करता हे 10.0 एवढं आहे. 9.6 आहे, 10.0 आहे, 10.0, 9.7, 9.9 आणि 1 रँकिंगमध्ये नॉर्वेसारखा देश आहे. म्हणजे लोकसंख्या डेमोक्रेसीच्या बद्दल जर पाहिलं तर सुस्थितीत किंवा योग्य पद्धतीची लोकसंख्या नॉर्वे सारख्या देशाचा विचार करता इथं आहे. ओव्हरऑल स्कोअरमध्ये सुद्धा नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावर आहे आणि इंडिया हा देश 51व्या क्रमांकावर आहे. इतर जे देश दिलेले आहेत स्वीडन हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. बाकी सगळे देश हे 100च्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त. अगदी चायनासारखा देश जो आहे तो डेमोक्रेसी इंडेक्समध्ये खूप पाठीमागं किंवा 153वा क्रमांक रँकिंगमध्ये लागतोय. परंतु नॉर्वेचा हा प्रथम क्रमांक आहे, भारताचा हा 51 क्रमांक आहे. सुस्थितीकडे आपण वाटचाल करत आहोत असं आपल्याला दिसून येते. सुशासनाच्या अनुषंगाने गुड गव्हर्नन्स काय असू शकतात तर ते पाहणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. हे गुड गव्हर्नन्स कशा पद्धतीने आपल्याला लादता येऊ शकतात, अवलंबता येऊ शकतात हे पाहणं देखील आपल्याला अनुषंगाने आहे.
यातले जे एक एक पॉईंट आपण पाहतोय ते कशा पद्धतीने आपण पाहिले, तर व्यापार आणि पेमेंट किंवा शिल्लक ट्रेड काय होता तो पाहिला. त्या अनुषंगानं त्यानंतरचा जो चौथा पॉईंट होता, शासन आणि संस्थांची भूमिका कशा पद्धतीने कार्यरत आहे किंवा टाइप्स ऑफ गव्हर्नन्स आपण खरं तर याच्यावर बारकाईने पाहू शकतो. आपण पुढच्या अँगलने गेलो होतो. सरकारचे स्थूलपणे तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. राजेशाही असेल, हुकुमशाही आहे आणि लोकशाही आहे. जिथं लोकशाही आहे म्हणजे लोकांचा सहभाग त्यातला आहे आणि लोकप्रतिनिधीच्या मार्फत सरकार चालवलं जातं. त्याचबरोबर जर राजेशाही असेल तर राजा एक जो निर्णय घेईल तोच आपल्याला अवलंबावा लागतो. हुकुमशाहीमध्ये मात्र अशा पद्धतीचं घडत नाही. हुकुमशहा सांगेल तेच करावं लागतं आणि त्याच अनुषंगाने म्हणजे राजेशाही आणि हुकुमशाहीमध्ये थोडा फरक आहे, परंतु लोकशाही ही लोकांच्या प्रतिनिधीमार्फत अनेक बाबी ही सोडवत असते किंवा अनेक घटना या घडून जात असतात. राजेशाही हा देशावर राज्य करण्यासाठी कायदेशीर शक्ती वापरण्यासाठी हा राजा किंवा शासनाकडून तसे प्रयत्न केले जातात. सध्याच्या काळात हा दुर्मिळ योग आहे किंवा दुर्मिळ गोष्ट आहे की राजेशाही हुकुमशाहीचा अंश अपवादात्मक स्थिती सध्याच्या काळात विचार करता हुकुमशाही आणि लोकशाही त्यांच्या विविध रंगछटामध्ये सध्या देशामध्ये व्यापक प्रमाणावर प्रचलित असल्याचे आपल्याला दिसून येते. त्या व्यापकतेचा आपण विचार करता हे दोन भाग किंवा दोन भाग प्रकार हे देखील आहेत असं विचार करावा लागेल. हुकुमशाही आणि लोकशाही म्हणजेच राजेशाही प्रथा जी आहे ती सर्व देशातून आता लोप पावलेली आहे किंवा संपुष्टात आलेली आहे असं दिसून येतं. लोकशाही निर्देशांकामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपण रँकिंग पाहिलं होतं. सुशासनाकडे आपण ज्यावेळेला वाटचाल करतो त्यावेळेला कोणताही देश कोणतंही सरकार हे आपल्याकडं चांगलं सगळ्या बाबी कशा राहतील या दृष्टीनं प्रयत्न होत असतात. सुशासनाला महत्वाकांक्षी परंपरा असते. तुलनात्मकरित्या मर्यादित व्याप्ती प्रतिबिंबित करते आणि सुशासन इतर गोष्टीबरोबरच सहभागी, पारदर्शक आणि उत्तरदायी आहे. त्यामुळे कायद्याच्या राज्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रभावी आणि न्यायी आहे. सुशासन हे समाजातील व्यापक एकमतावर आधारित राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्राधान्यक्रम सुनिश्चित करते, ज्यामध्ये विकास संसाधनाच्या वाटपाबाबत निर्णय घेताना सर्वात गरीब आणि सर्वात असुरक्षित लोकांचा आवाज देखील त्या ठिकाणी ऐकला जातो. म्हणजे या ठिकाणी सुशासन करण्याच्या अनुषंगानं सहभागी होणारी एकूण लोकसंख्या किती आहे, त्याचबरोबर होणारा जो काही देशातला कारभार आपण म्हणूया, राज्यातला कारभार, राज्यकारभार म्हणूया, मग कोणत्याही देशात असेल तिथं महत्वाकांक्षा त्या त्या देशाची असते. जाती धर्माच्या अनुषंगाने ते देश हे खरं विचार करतात. याचा न विचार करता गुड गव्हर्नन्स, सुशासन कशा पद्धतीने टिकू शकेल, राहू शकेल आणि जनतेचा फायदा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणं हे अपेक्षित असतं. त्या पद्धतीने ते तसे बदल करतात आणि काळानुरूप त्याच्यात मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसतात. इतर गोष्टीबरोबरच सहभागी, पारदर्शक आणि उत्तरदायी जे आहे, म्हणजे उत्तरदायित्व म्हणजे काय, त्या देशाकडून किंवा त्या नागरिकाकडून त्यांना जे लाभ मिळतात तर त्यांच्याकडून देशासाठी कर रूपाने उत्पन्न ज्यावेळेस आपण म्हणतो, देणगी स्वरूपातलं उत्पन्न आपण म्हणतो, तर ते देखील कशा पद्धतीने वाढेल म्हणजे जनतेचा सहभाग वाढवणं हा सुशासनामधला महत्त्वाचा भाग असतो. शासनाने स्वतः जास्तीचं करण्यापेक्षा आपण केवळ नियोजन करते आहोत, आपण केवळ घडवून आणणारे आहोत एवढीच भूमिका असते आणि लोकसहभाग, जनतेचा सहभाग याच्यातून कायद्याच्या राज्याला न्याय व्यवस्था जी आहे ते आपलं काम चोखपणे करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला प्रोत्साहन, प्रभावी न्याय व्यवस्था करणं हे सरकारच्या सुशासनाचं एक चांगलं लक्षण असतं. परंतु राज्य पातळीवर आणि देश पातळीवर जर सत्ता स्थाने ही वेगवेगळे असतील तर त्याचे लाभ घेताना तुलनात्मकरित्या स्वार्थ आपल्याला दिसून येतो किंवा त्या त्या राजकीय पक्ष हा आपल्या आपल्या पक्षापुरता विचार करून त्यांचा विकास करतो, आर्थिक मुबलकता मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. ही मुबलकता, त्यातून होणारा विकास हा दीर्घकाळासाठी टिकेल का याचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. म्हणूनच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्राधान्यक्रम जे आहेत ते ठरवून घेणं
हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे क्रम जर व्यवस्थित ठरवले तरच आपल्याला फायदे मिळतात. वाटपाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो म्हणजे मिळालेलं उत्पन्न हे योग्य पद्धतीने वाटपाबाबत निर्णय घेतला तर तो कशा पद्धतीने घेणं अपेक्षित आहे. देशात असणारी जी काही संसाधनं आहेत म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला बर्फाच्छादित प्रदेश आहे. राजस्थानमध्ये पाहतो त्यावेळेला वाळवंटी भाग आहे. महाराष्ट्रामध्ये सपाट प्रदेश हा जास्त प्रमाणात आहे. दऱ्या डोंगर दऱ्या या इतर देशाच्या इतर राज्याच्या मानाने महाराष्ट्र असेल किंवा मधल्या पट्ट्यात असणारे जे काही देश आहेत तिथलं उत्पादन वाढीच्या अनुषंगाने त्याच्यात बरेचसे बदल झालेले दिसतात किंवा योगदान देणारे दिसतात. परंतु हे सगळ्याच राज्यांना म्हणजे केरळसारखं राज्य आपण पाहतो त्यावेळेला तिथे साक्षरता दर असेल इतर सुविधा असतील तर ते चांगल्या प्रतीचे आहेत. युपी बिहारसारखं राज्य ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला तिथलं असणारी अतिरिक्त लोकसंख्येचा भार हा त्या राज्यावरती मोठ्या प्रमाणावर आहे असं आपल्याला दिसून येतो. प्रभावी यंत्रतंत्र किंवा साधनसामग्री जी आहे ती कशा पद्धतीनं उत्पादित करता येईल त्या दृष्टीनं पाहणं अपेक्षित आहे. जागतिक बँकेचे जे काही धोरण असतात किंवा नागरिक समान गट किंवा मदत देणगीदार आणि जगभरातील विद्वान वाढत्या प्रमाणात सहमत आहेत की विकासासाठी सुशासन हे महत्त्वाचं असतं. जर देशाचा विकास करायचा असेल राज्याचा विकास करायचा असेल तर एक चांगलं सुशासन असणं ही काळाची गरज आहे. त्या टप्प्यात आपण जे बदल करतोय कशा पद्धतीने आपण एखाद्या घटकात वाढ करतोय तर त्या वाढीमुळे कुणालाही धोका होणार नाही कुठलंही नुकसान होणार नाही हे पाहणं देखील तितकीच का महत्त्वाची जबाबदारी हे तिथल्या शासनकर्त्यांची असते. जर धोका नुकसान होणार असेल संरक्षणावरती आपल्या काही वेळेला हानी पोहोचणार असेल तर आपली गुणवत्ता वाढीच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करताना ती पावलं हळूवार टाकणं गरजेचं असतं. किंवा विकासाच्या टप्प्याकडे जाताना थोडंसं स्टेप बाय स्टेप जाणं अपेक्षित आहे. नंतरच्या काळात मात्र हे वाढलेलं दिसतं. भारताचा ज्यावेळेला आपण पाहतो स्वातंत्र्योत्तर कालखंड गरिबीची अवस्था म्हणूया दारिद्र्याची अवस्था म्हणूया कारण 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं त्यानंतरही काही आक्रमणं एक दोन छोटी छोटी कवाण्या पण झाली आणि भारताची असणारी जास्तीची लोकसंख्या ही उदरनिर्वाहासाठी आपली शेतीवर अवलंबून होते आणि प्रत्यक्ष यांच्यातून काय लाभ मिळू शकेल कशा पद्धतीने फायदा होईल हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गुंतवणुकीचं किंवा एकूण वातावरण जे आहे ते कशा पद्धतीने व्यवस्थित राहील चोख कसं राहील सुशासनाचा भक्कम प्रभाव त्या ठिकाणी दिसून जर आला तर उत्पादन वाढीला एक चांगलं प्रोत्साहन मिळतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुलनात्मक आपण जो काही विचार करतोय तो शासनाच्या अनुषंगाने हा फायदेशीर ठरतो. जर शासकीय दृष्टिकोन हे एखाद्या देशाबद्दल योग्य नसतील हानिकारक असतील तर आपल्याला तशा पद्धतीने त्याचे फायदे मिळणार नाहीत किंबहुना आपली निर्यात कमी होऊन आपल्याला परकीय चलन कमी मिळेल आणि आपल्या आयात निर्यातीत घट होईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुलना करता भारताची एक चांगली स्थिती यातून दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापार जसा वाढला आहे तसा लोकांचा राहणीमान गुणवत्ता ही देखील मोठ्या प्रमाणावर वाढतीये बदलतीये असं आपल्याला म्हणावं लागेल. याच आंतरराष्ट्रीय बाबीबरोबरच आपल्याला कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागतं तर गुड गव्हर्नन्स चांगलं शासन जर निर्माण करू शकलो तर आपल्याला हॅपीनेस इंडेक्स जो आहे आनंदाचा निर्देशांक जो आहे तो सुद्धा आपला चांगल्या पद्धतीने वाढू शकेल तो फायदेशीर होईल. कारण लोकांकडे आता भारतात जर पाहिलं तर नेहमी असं म्हटलं जातं की उत्पन्नाच्या बाबतीत मुठभर लोकांकडं श्रीमंत आहे किंवा खूप मोठी संपत्ती आहे तृतीयांश संपत्ती ही तेवढ्याच लोकांकडे आहे आणि एक तृतीयांशचा उरलेला भाग जो आपण म्हणूया तो भाग हा मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येकडे आहे. त्यामुळे मिळणारं उत्पन्न हे कसं मिळवायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. तसं एक तृतीयांश जे कोणी श्रीमंत लोक आहेत श्रीमंत वर्ग गटात मोडणारे लोक आहेत त्यांना आपल्या आहे या पैशाचं काय करावं किंवा कशा पद्धतीने गुंतवणूक करून उत्पन्न मिळवावं त्याच्या योग्य मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली. शासन त्यामुळं त्या योग्य त्या उत्पन्नाचा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग करून घेत असतं किंवा त्याच्यावर कर रूपाने रक्कम लादून त्यातनं फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतात.
जागतिक बँकेच्या अनुषंगानं जी काही धोरणं राबवलेली असतात, म्हणजे त्या त्या देशात एक बँक ही निश्चितपणे असते. मग तिला शिखर बँक म्हटलं जातं. भारतामध्ये आपण पाहतो आरबीआय सेंट्रल बँक त्याला म्हटलं जाऊ शकतं, किंवा मध्यवर्ती बँक आपण म्हणूया. मध्यवर्ती बँकेच्या मार्फत, आरबीआयच्या मार्फत हे सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं जातं. नियंत्रित असणाऱ्या बँका असतील किंवा इतर बँका असतील तर त्याचं बारकाईनं त्यावरती लक्ष ठेवून ते देश, अर्थात बँकिंग सेक्टर, आरबीआय ही स्वायत्त संस्था आहे आणि जागतिक बँकेकडून घेतलेला निधी हा एखाद्या देशासाठी घेतलेला कर्ज असू शकतो, देशासाठी असणारी घेतलेली मदत असू शकते, किंवा जागतिक बँकेकडे असणारं आपलं सदस्यत्व हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. मग कोणत्या देशाला किती प्रमाणात मदत करावी तो भाग बँकांच्या मार्फत केला जातो. वर्ल्ड बँक ही नेहमीच भारताच्या दृष्टीने बघितलं तर फायदेशीर ठरलेले आहे, परंतु विकसित देश हे आपलं सदस्यत्व तिथं जास्त असल्यामुळं, सहभाग तिथला जास्त असल्यामुळं त्यांना सोयीच्या वाटेल अशा पद्धतीच्या नियमावली काही बाबतीत कधी कधी केल्या जाऊ शकतात, केल्या जातात असं नाही, कधीतरी काही बाबतीत होण्याची शक्यता जी असते आणि त्यामुळं आर्थिक नुकसान हे काही देशांचं होतं. लोकांचा विकास किंवा देशाचा विकास घडवून आणण्यासाठी, भारताचा विकास घडवून आणण्यासाठी वर्ल्ड बँकेसारखेच अनेक संस्था ज्या आहेत, IMF सारखे ज्या वेळेला आपण संस्था बघतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याच्या मार्फत सुद्धा अल्पकालीन वित्तपुरवठा घेऊन देशातले सरकारच्या मार्फत असेल किंवा नागरिकांच्या संस्थांच्या मार्फत असेल तर आपण भांडवल उभारणी करू शकतो. गरज असते ती भांडवलाची, मग त्यानंतरची आवश्यकता असते ती वातावरणाची, आणि भांडवल मिळालं की गुंतवणूक वाढते, गुंतवणूक संस्था निर्माण होतात. या गुंतवणूक संस्थांद्वारे त्याचं प्रशासन, सुशासन म्हणूया आपण, ते चालवण्याचं काम केलं जातं आणि सरकारच्या मार्फत, सरकारच्या यंत्रणेच्या मार्फत ह्या अनेक सोयीसुविधा पुरवले जातात. भक्कमपणे जर पाठिंबा दिला आपल्याला तर आर्थिक एक मताच्या दृष्टीने आपण विचार करूया, देशाच्या विकासाचं पाऊल टाकताना आपल्याला अनेक फायदे हे होताना दिसत आहेत, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचा सहभाग हा आपण टाळू शकत नाही. जशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला होणारे आवाज हे आपल्या नियंत्रित नसतात किंवा आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही, तशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ज्या काही घडामोडी असतात त्याच्यावर आपण आपलं बंधन हे लादू शकत नाही. आपल्याला त्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं आणि नियंत्रण ठेवावं लागतं, परंतु आपण आपल्याशीच काही बंधनं नियम ठेवू शकतो, परकीयावरती ठेवू शकत नाही. तशा अनेक कंपन्या FDच्या मार्फत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 1991 खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरण हे जे धोरण आपण स्वीकारलेलं आहे, भारताने जे स्वीकारलेलं आहे ते खऱ्या अर्थानं फायदेशीर आहे. देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं याची खरं तर गरज आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच व्यापाऱ्यांमुळं, या व्यापारी धोरणांमुळं आपलं सुशासन हे चांगल्या पद्धतीने नियंत्रित ठेवतं. प्रत्येक देश असा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपली निर्यात जास्त व्हावी आणि आयात कमी करावी, आपल्या देशातलं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढवावं. उत्पादन वाढीसाठी जी यंत्रसामग्री आहे, तंत्र आहे, कुशल बाबी आपण म्हणूया, आवश्यक बाबी म्हणूया, त्या परकीय बाजारपेठेतून आपण आयात देखील करू शकतो. जापानीज कंपनी ज्या वेळेला आपण पाहतो, जपान देशातल्या, त्यावेळेला अनेक अत्याधुनिक पद्धतीची टेक्नॉलॉजीज त्यातून मिळतात आणि फायदे आपल्याला घेऊन उत्पादन वाढीला आणि वाढलेल्या उत्पादनाला आपण एक्सपोर्ट वाढवू शकतो. या अनुषंगाने सुशासन हे वेगवेगळ्या टप्प्याच्या अनुषंगाने असणं अपेक्षित आहे. हा चौथा आपण पॉईंट पाहिला. निश्चितपणे लोकशाही निर्देशांक, त्याचबरोबर शासन आणि संस्थांची भूमिका, मग त्याच्यात सगळ्या ज्या काही लोकशाही पद्धतीची राजशाही असेल, हुकुमशाही असेल, या अनुषंगाने आपण पाहिलं आणि लोक सुशासनाकडे कशा पद्धतीने जात आहेत. जागतिक बँकेची मदत घेऊ शकतो आपण, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घेऊ शकतो किंवा त्याचं आर्थिक सहाय्य, पाठबळ घेऊ शकतो आणि देशाचा विकास करू शकतो. या ठिकाणी पार्ट 2 सेक्शन 2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र संपला. धन्यवाद.